हो, कसं आहे की भारताने अनेक पंतप्रधान पाहिले, पण मोदी आल्यानंतर त्यांनी भारतीय राजकारणाची जी संस्कृती आहे ना तीच बदलून टाकली. आता तुम्ही म्हणालात की ज्याच्याकडे करेज असतं, हिंमत असते, तोच माणूस इतिहास घडवू शकतो. मोदींनी इतिहास घडवलाय मागच्या 10 वर्षात, तो आपल्याला दिसतोय आहे. पण ही राजकारणातली जी संस्कृती आहे ना, जी दुसऱ्यांना जमली नाही, ती संस्कृती अंगीकारण्याचं त्यांच्याकडे तेवढं धैर्य नव्हतं की त्यांना ते आकलनच होत नाहीये. नेमकी भारतीय राजकारणाची संस्कृती काय आहे, ती मोदींनी ओळखली आणि मोदींनी एक वेगळीच संस्कृती या भारतीय राजकारणात आता प्रचलित केलेली आहे. तर ते नेमकं काय आहे? मित्रांनो, फरक कसा असतो माहिती आहे का? एक प्रशांत किशोर म्हणून जो रणनीतिकार म्हणतो त्यांनी फार सुंदर एक गोष्ट सांगितली. मी बरखादतनी त्याची मुलाखत घेतलेली यूट्यूबवर बघत होतो आणि मला गमत वाटली, हा माणूस सगळी गुपितं सांगतोय, पण तुम्हाला ऐकायचं नसेल तर काय करणार, समजून घ्यायचं नसेल तर तुम्ही काय करणार? की भाई मोदी काय, मोदीमध्ये एक्सक्लुझिव्ह आहे. त्यांनी इतकं सुंदर ॲनालिसिस केलं त्याचं, पण ते बरखादतला त्याच्यात इंटरेस्ट नव्हता. मोदी मेजॉरिटी आणेल का पडेल एवढंच. समोरचा माणूस सांगतोय हा का जिंकतो. त्यांनी इतकं सुंदर सांगितलं. तो म्हणाला की मोदी हा 15 वर्ष संघाचा प्रचारक होता. पुढली 15 वर्ष मोदी BJPमध्ये ऑर्गनायझेशन सेक्रेटरी होता, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी. त्यामुळे पार्टी इनसाइड आउट त्याला माहिती होती. आणि दुसरी गोष्ट, संघाचा जो प्रचारक असतो इनिशियल स्टेजमधला, त्याला बोलतो तू काय त्या वायनाडमध्ये जा, तू कुठे आणखीन बिजनोरमध्ये जा. तर तिथे तो राहतो, मिळेल त्या परिस्थितीत राहतो, लोकल ट्रान्सपोर्ट यूज करतो आणि तो त्या लोकांमध्ये मिसळतो. त्यामुळे त्याला ते माहिती असतं. ह्या बिजनोर म्हटलं म्हणजे काय, हे राहुल गांधीला कोणीतरी ब्रीफ करावं लागेल, मोदींना नाही ब्रीफ करावं लागेल. कारण मोदी 15 वर्ष प्रचारक असताना गावोगाव जिल्हा जिल्हा फिरलेले आहेत. त्यामुळे त्यांना तिथली जनता, त्यांची मानसिकता, त्यांची मनस्थिती, ते कसा विचार करतात, तिथली टॉपोग्राफी, जिओग्राफी हे माहिती आहे मोदींना. तर ते बोललं की हा ह्या से मेरा पुराना रिश्ता आहे, तर ते खोटं बोलत नसतात, ते खरं बोलत असतात. आणि समोरच्यांना ते खोटं वाटतं. फरक तिथे पडतो की मोदी खरं बोलतोय. मला आठवतं 2002च्या विधानसभा निवडणुकीनंतर जेव्हा गोपीनाथ मुंडेंनी शिवाजी पार्कला मोदींना बोलवलं होतं आणि सभा होती, तेव्हा मोदींनी अत्यंत प्रॅक्टिकल अशी एक गोष्ट सांगितली. का जिंकलो गुजरात? तो म्हणून मोदीला जिंकायचं नव्हतं, काँग्रेसला पाडायचं होतं लोकांना, आणि म्हणून मी जिंकलो. म्हणजे एक जिंकलेला माणूस ते क्रेडिट पण घेत नाही. तो म्हणाले दंग्यानंतर जी मानसिकता गुजरातमध्ये तयार झाली, इतकी अँटी काँग्रेस होती की बस काँग्रेस नको, आणि मग त्याचा रिझल्ट म्हणून मी जिंकलो. पण हे समोरच्याने समजून घेतलं पाहिजे. तसं तो म्हणाला की 15 वर्ष प्रचारक, 15 वर्ष पार्टीचा ऑर्गनायझिंग सेक्रेटरी, तिकीट वाटली पण तिकीट मागितलं नाही. असा माणूस जेव्हा जबरदस्तीने चीफ मिनिस्टर बनवला गेला, त्यानंतरच्या 12 वर्षामध्ये त्यांनी ॲडमिनिस्ट्रेशन शिकून घेतलं, समजून घेतलं. आता असा ज्याच्याकडे 45 वर्षाचा अनुभव आहे, असा दुसरा नेता दाखव, तो मोदीला हरवेल. कोण आहे दुसरा सांगा मला? त्यामुळे मोदींना हरवायचं तर मोदी म्हणजे काय समजून घ्यावं लागतं. आणि ह्या लोकांना असं वाटतं की आपण टोटल मारली, यांची मतं त्यांची मतं, असं नाही होत. आणि मोदी का जिंकतात त्याचं रहस्य सगळं तिथे दडलेलं आहे, तिथे दडलेलं आहे. आणि म्हणून मोदींनी जेव्हा, मला आठवतं मी तेव्हा ब्लॉग लिहित होतो, हे व्हिडिओ बनवत नव्हतो, 2013च्या सप्टेंबरपासून मोदींनी प्रचार सुरू केला होता. तर शरद पवार कुठेतरी भाषण करताना म्हणाले की मी पॉलिटिशियन आहे, तसाच मी स्पोर्टमध्ये पण काम केलेलं आहे. आणि मला कळतं की मॅरेथॉन दौडणारा जो खेळाडू असतो, धावपटू असतो, तो सुसाट धावत नाही, तो स्लोली सुरुवात करतो आणि आपली एनर्जी, आपली ऊर्जा ही शेवटच्या टप्प्यासाठी राखून ठेवतो. मोदींनी खूप लवकर सुरुवात केली, म्हणजे मोदींनी चूक केली असं पवारांना म्हणायचं होतं. मी त्याच्यावर ब्लॉग लिहिला होता की मोदी, आपलं पवारांचं विश्लेषण, ॲनालिसिस 100% बरोबर आहे, फक्त ते ज्याच्याविषयी बोलतात ती व्यक्ती चूक आहे. कारण शरद पवार जे बोलतात ते स्वतःविषयी बोलत आहेत.
सुसाईड धावत सुटला आणि कुठेच पोहोचला नाही. म्हणजे मोदी मुख्यमंत्री होण्याच्या 10 वर्षाआधी शरद पवार हे प्राईम मिनिस्टर व्हायला दिल्लीला गेले होते 91. अजूनही धावत आहेत. पोचले का? नाही पोचले. पुढे 15 वर्ष आणि 15 वर्ष प्रचारक, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी, चीफ मिनिस्टर, इथे फरक पडतो. आणि त्यामुळे ते झाल्यानंतर आपण मुख्यमंत्री प्राईम मिनिस्टर व्हायचं तर कशाला व्हायचं हा पण फरक असतो. एखादी गोष्ट तुम्ही, आईन्स्टाईनचं एक फार सुंदर वाक्य आहे, तुम्हाला आवडणारं काम निवडा, तुम्हाला कामच करायला लागत नाही. कारण तुम्हाला आवडणारं काम जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला थकवा येत नाही. इच्छेविरुद्धचं काम असलं तर तुम्ही लवकर जमता. फरक तो होता. मोदींना हे सगळं करायचं होतं आणि ज्यावेळेला आपण प्राईम मिनिस्टरच्या कॉम्पिटिशनमध्ये जाणार आहोत, शर्यतीत जाणार आहोत, प्राईम मिनिस्टर व्हायचं तर कशाला व्हायचं ह्याचं उत्तर मोदींनी आधी शोधून ठेवलं होतं, आधी शोधलेलं होतं. उलट शरद पवारांचं आहे. म्हणजे मी प्राईम मिनिस्टर झालो मग अजितला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करून टाकेल, सुप्रियाला राष्ट्रपती करीन, असा मोदी विचार करत नाही. हा त्यांचा स्ट्रॉंग पॉईंट आहे की त्या पदावर तो अधिकार हाती आला तर आपण काय करू शकतो याचा विचार केला. या देशाचा भूगोल, इतिहास आणि भविष्य बदलू शकतो याचा मोदींनी विचार केला होता की आपल्या हातात सत्ता आली तर आपण काय करू शकतो, हा देश कुठे न्यायचा याचा विचार केला होता. मला आठवतं त्यावेळेला मी सिरियल लिहित होतो तेव्हा एक बडोद्यातले मराठीच आहेत ओरिजिनल पण तिकडे सेटल झालेले, त्यांनी मला तिथल्या एका दैनिकाचं एडिटोरियल पाठवलं होतं गुजरातीमध्ये. त्याचं हेडिंग होतं BJP हारे तो मोदी सूट आहे. म्हणजे शंकरसिंग वाघेला जे BJPतून काँग्रेसमध्ये गेले होते त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत असं सांगितलं की ठीक आहे 4 निवडणुका आपण हरलो, अजून एक निवडणूक हरू, पण कधीतरी BJP हरेल, पण मग मोदीचं काय असं. तर तो जो एडिटर होता त्या पेपरचा त्यांनी फार सुंदर त्याचा ॲनालिसिस केलं होतं की मोदीनं सुद्धा म्हणतात पण मोदी तुम्हाला माहिती आहे का. आणि त्याने त्याच्यात सांगितलं होतं की या देशात एक कॉर्पोरेटर, नगरसेवक, MLA, MP, मिनिस्टर असा दाखवा की जो निवडून आल्यानंतर त्यांनी आपल्या अधिकाराचा आपल्या फॅमिलीला फायदा घेऊ दिला नाही. असा एकच माणूस आहे तो नरेंद्र मोदी आहे. म्हणून मोदी इज अ डिफरंट. मोदी हा वेगळा माणूस आहे. ती सत्ता कोणी दिली, का दिली आणि कशासाठी दिली हे कळलेला तो माणूस आहे. आणि म्हणून फरक जो पडतो मोदीमुळे तो पडतो. मी थोडक्यात आणखीन एक उदाहरण देऊन थांबेन. मला आठवतं 1 जानेवारी 2017ला माझं कोल्हापूरच्या गडिंग्लजला सिटीमध्ये माझं व्याख्यान होतं. मला माहीत नव्हतं, मला ते फोनवर ठरवलं होतं, मी गेलो होतो. आणि तिथे गेल्यावर मला कळलं की ज्यांनी बोलवले ते सगळे समाजवादी माइंडसेटचे आणि जनता दलाचे आहेत. मग 8 तास होते. मी म्हटलं आता आपल्याला रिओरिएंट केलं पाहिजे आपला विषय होता गांधी ते मोदी. मी तेव्हा रात्री बोलायला उभा राहिलो. आज तुमच्यातल्या अनेकांना अचानक असं वाटलं असेल काय 1 जानेवारी 17 एवढं कसं काय तारीख लक्षात ठेवतो. तर ती तारीख लक्षात ठेवण्याचं कारण त्या दिवशी नोटबंदी संपली होती, बरोबर आहे. त्यामुळे ती तारीख माझ्या लक्षात आहे. तर मी तिथे सुरुवात अशी केली की गांधी झाला नसता तर मोदी झाला नसता आणि नोटबंदी झाली नसती. कारण तुम्हाला आठवत असेल त्यावेळेला एवढं नोटबंदी विरुद्ध अपोजिशन बोलत होतं, अरे लोक उन्हात उभे राहत आहेत, 4-4 तास नोटा बदलून मिळत नाही, हे कसा सत्यानाश झालाय, कोणतरी चक्कर येऊन पडला, कोणतरी मिला, आरोप तुम्हाला आठवत असतील. पण हे अपोजिशनला कळत होतं तर मोदींना कळत नव्हतं का? कळत होतं मित्र. पण मोदींना माहिती होतं या देशात गांधी सुद्धा झाला आणि त्या गांधीने ब्रिटिशांना घालवण्यासाठी, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी छातीवर गोळ्या झेला, लाठी मार झाला तर लाठ्या झेला हे सांगितलं. आणि हजारो लाखो लोक रस्त्यावर उतरून लाठ्या खात होते देशासाठी, व्यक्तिगत कारणासाठी नाही. जे लोक स्वातंत्र्यासाठी लाठ्या खातात, गोळ्या झेलतात छातीवर,
ते नोटबंदीसाठी 4 तास उभे राहणार नाहीत. हे समजलेला मोदी हा एकमेव गांधीवादी आहे. आणि जे रोज गांधी 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 जपमाळ ओढतात त्यांना गांधी कळलाच नाही. अशी मी त्या व्याख्यानाला सुरुवात केली. आणि तुम्हाला मित्रांनो गंमत वाटेल, 1.5 तासांनी माझं भाषण संपलं आणि नाईक नावाचे खूप 80-82 वर्षाचे ग्रस्त होते तिथे. ते मी स्टेजवरून उतरलो, ते मिठी मारली आणि रडले. ते म्हणाले मी गांधीच्या सत्याग्रहात भाग तरुणपणी घेतलेला आहे. हा गांधी आम्हाला कळलाच नाही. म्हटलं बरोबर आहे, तुम्हाला राहुल गांधीचा ऐकायला मिळतो, तुम्ही कुमार सप्तर्षीला आणता, भाऊ तोरसेकरला पहिल्यांदा बोलवलं. पण तुम्हाला आठवत असेल तर 2013 मध्ये मोदींनी एक गोष्ट आपल्या प्रचारात सांगितली होती की गव्हर्नमेंटची कुठची स्कीम असेल, योजना असेल, प्लॅनिंग असेल, तर ती लोक चळवळ बनवा, जनता ती योजना सक्सेसफुल करेल. ती सरकारची असता कामा नये, ब्युरोक्रेसीची असता कामा नये. ती सामान्य जनतेला आपली वाटली पाहिजे आणि ती आपली वाटली तर ती योजना सक्सेसफुल होईल. त्याचा तो पहिला प्रयोग होता. आणि लॉकडाऊनच्या 2 दिवस आधी जनता कर्फ्यू हा त्याचाच प्रयोग होता. लोकांना दाखवलं तुम्ही करा, जनता कर्फ्यू पाळा, कोण पोलीस वगैरे तुम्हाला अडवणार नाही. आणि त्या दिवशी 22 मार्च 2020ला लोकांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू करून दाखवला. आठवतं तुम्हाला? पण त्याच्यात लोकांमधला पुरुषार्थ दाखवला मोदींनी. हे सरकारने नाही केलं, हे तुम्ही केलं. आणि तुम्ही करायचं ठरवलं, आपण करोनाला पण हरवू. हा आत्मविश्वास त्यांनी निर्माण केला, जे सरकारी कायद्याने आणि दंडुक्याने झालं नसतं ते मोदींनी जनतेकडून करून घेतलं. जनतेला वाटलं आपणच केलं. हा फार मोठा बदल असतो. हा फार मोठा बदल असतो. अरे तुमच्या प्रत्येकाच्या घरी मुलं जन्माला आलेत ना, जन्माला आलेल्या मुलाला नाव नसतो, काही नाव नसतं, त्यालाही माहीत नसतं त्याचं नाव काय, तुम्हालाही माहीत नसतं. मग तुम्ही त्याचं नाव ठेवता आणि त्या नावाने हाक मारता मारता ते मूल तुम्ही दिलेलं नाव स्वीकारतं आणि माझं नाव भाऊ म्हणतं, माझं नाव मंगल प्रभात म्हणतं. बरोबर आहे ना? पण जन्माला येतं तेव्हा त्याला नाव नसतं, त्याला भाषा नसते. तेव्हा त्याला घरचे लोक सांगतात तू अमुक आहेस, तसं तू शेर आहेस. हे भारतीय जनतेला खरं ठरलं आणि 400 जागा जर जिंकल्या भाजपाने तर हे संविधानही बदलतील अशी बोंबाबोंब सुरू आहे. खरोखर संविधान बदलणं शक्य आहे का? मोदींनी त्यावर स्पष्टीकरण दिलंय, पण मला एक राजकीय विश्लेषक म्हणून तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की निव्वळ तुमच्याकडे संख्याबळ आहे, सभागृहामध्ये तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, बहुमत आहे, म्हणून तुम्ही या देशाचं संविधान बदलू शकता का? आणि मोदी असं करतील का? कारण मोदी ज्या पद्धतीनं त्यांचं जे शासन आहे, म्हणजे अगदी मुख्यमंत्री असताना किंवा आता आपण प्रधानमंत्री म्हणून त्यांच्याकडे बघतोय मागच्या 10 वर्षात, संविधानातली साधी एक ओळ त्यांनी कधी अवेरली नाही. प्रत्येक शब्दाला संविधानाच्या त्यांनी मान देत आपला प्रत्येक निर्णय घेतलाय. कुणीही सांगावं त्यांनी कुठला संविधानातला एखादा क्लॉज, एखादा कलम त्याच्या विरोधात जाऊन कधी काय काम केलंय का? पण तरीही बोंब होते की मोदी जर सत्तेत पुन्हा आले तर ते संविधान बदलणार आहेत. आणि सगळ्यात मोठी उपाधी दिली जाते की ते मोदी म्हणजे हुकुमशाह. काही युट्यूबर्स आहेत भारताबाहेरून त्यांचं चॅनल चालवतात, ते तर डिक्टेटर म्हणतात मोदींना. तर खरोखर असं काही आहे का? मोदी डिक्टेटर आहेत, 400 पार झाले तर संविधान बदलतील? नाही, संविधान पहिली गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला जमलं तर प्रत्येकाला मी सांगेन, कदाचित तुमच्यातल्या काही लोकांनी ते बघितलेलं पण असेल, विथ ऑनर्स नावाचा एक सिनेमा आहे हॉलिवूडचा, विथ ऑनर्स म्हणून फार सुंदर सिनेमा आहे. त्याच्यामध्ये त्या कुठच्या स्टॅनफोर्ड किंवा कुठच्या तरी युनिव्हर्सिटीचं असं लॉ कॉलेजचं हे आहे, बॅकग्राऊंड आहे. आणि तिथे तो लॉ शिकवणारा, कॉन्स्टिट्यूशन शिकवणारा प्रोफेसर आहे. आणि तो त्या सगळ्या मुलांना प्रश्न विचारत असतो आणि हे करत असतो. तर
तो विचारतो व्हॉट इज द जिनियस ऑफ कॉन्स्टिट्यूशन. आणि त्याच्या ग्रुपमध्ये जी विद्यार्थी बसलेले असतात त्या वर्गामध्ये, त्यामध्ये एक बेवडा असतो आणि तो विद्यार्थी नसतो, तो त्या एका विद्यार्थ्याबरोबर आलेला असतो. आणि अचानक त्या प्रोफेसरचं लक्ष जातं त्याच्याकडे. तो म्हणतो तू इन्व्हाइटी आहेस का, कोण आहे वगैरे वगैरे. तो म्हणतो नाही मी बेवडा आहे म्हणतो. तो प्रोफेसरला इन्सल्ट वाटतो. म्हणजे राजदीप सरदेसाईचा इन्सल्ट कसं होतं तुम्हाला माहिती आहे ना, तसा इन्सल्ट होतो. तर तो म्हणतो तू कसा येते. तो म्हणून जातो, तो निघतो. तो पुढे आल्यावर तो प्रोफेसर त्याला आपलं शहाणपण सांगण्यासाठी म्हणतो वाय डोंट यू आन्सर माय क्वेश्चन. तो म्हणतो मी फुकटात काय करत नाही, $5 दे दारू प्यायला. तो म्हणतो नाही देणार. मग गेला भाडमध्ये म्हणतो मी जातो. तर तो त्याला काढून देतो $5. तर तो त्याला जे उत्तर देतो ते फार महत्त्वाचं आहे. तो म्हणतो की ज्यांनी ही कॉन्स्टिट्यूशन बनवली त्यांना सुद्धा माहिती होतं ही अजरामर नाही आहे, काळानुसार परिस्थितीनुसार गरजेनुसार त्यात बदल करावा लागेल. म्हणून त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये घटना दुरुस्तीची तरतूद ठेवली आहे. दॅट इज द जिनियस ऑफ कॉन्स्टिट्यूशन. बाबासाहेबांनी घटना बनवली, त्याच्यात घटना दुरुस्तीची तरतूद ठेवली आहे ना. म्हणजे बाबासाहेबांना सुद्धा ते संविधान, ती घटना ही पुढची 1000 वर्ष पुरणार अशी वाटली नाही. मग हे कोण आहेत बोलतात ते, त्यांना घटना कळली आहे. त्यांना घटना कळली का नाही कळलेली, पण बोलायचं कसं असतं माहिती आहे का. आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा असते ना, ते भटजी बोलतात, बडबड बडबड बोलत असतात आणि पानं पळत ते खाली बघत नाहीत, पण बोलत असतात. त्याला मध्ये थांबवा, कुठचं वाचलं त्याला नाही सांगता येणार, कारण ते बाय हार्ट झालेलं तो माणूस बोलत जात असतो. तसे हे पोपटपंची करणारे असतात. मग तो कन्हैया कुमार असो किंवा आणखीन कोण संजय राऊत असो, ते पोपटासारखे बोलतात. त्यांना माहीत नाही ते काय बोलतात. ते त्या घटना बदलणार, काय बदलणार. फुले शाहू आंबेडकर रोज बोललं जातं. किती लोकांनी फुले शाहू आंबेडकर वाचलंय, त्यांनी अजिबात वाचलेलं नसतो, पण ते बोलायचं असतं. ते जपमाळ असतात ना, तसं चालू ठेवायचं. त्यांना काही माहिती नसतं, तावातावाने बोलतात. आता साधी गोष्ट घ्या, 2 दिवसापूर्वीची शरद पवारांचं एक स्टेटमेंट मी टी व्हीवर बघितलं. ते म्हणाले त्या ग्रामीण भागातल्या बाया आल्या होत्या महिला माझ्याकडे, आणि त्या म्हणाल्या तिथे राम मंदिरामध्ये सीता नाही आहे, सीतेची मूर्ती का नाही. राम जन्मभूमी, राम लल्ला विराजमान. लल्ला म्हणजे घरातला लहान मुलगा. हे सुद्धा पवारांना कळत नाही. त्यांच्यासमोर कॅमेरे भाऊन बसलेले बेअक्कल त्यांनाही कळत नाही. बवाल सुरू, बवाल. आता दुसरी गोष्ट, हे तर ठीक आहे, एवढं सोपी गोष्ट आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या. ग्रामीण भागात मला आज सकाळी कोल्हापूरच्या एका गृहस्थांचा फोन आला होता. ते बोलत होते माझ्याशी. त्यांना म्हटलं तुम्ही कोल्हापूरला राहता, कोल्हापूरमध्ये आसपासच्या ग्रामीण भागातून लोकांची ये जा चालू असते, त्यामुळे ग्रामीण महिला कशी बोलते, काय प्रश्न विचारू शकते, हे तर तुम्हाला माहिती आहे. म्हटलं ती माहेरवाशीण असेल, सासूरवाशीण असेल, तर ती आली माहेरी आली तर ती काय करेल, आपल्या बरोबरच्या लहानपणी खेळलेल्या मैत्रिणी आहेत, अगं काय तुझ्या मुलीचं काय झालं, मुलगा वगैरे काय झाला, लग्न झालं आहे, विचारेल ना. ती अयोध्येबद्दल विचारेल का, नाही विचारणार. बरोबर आहे. मुलाचं लग्न झालं का, सून कशी आहे, बरी आहे का, जावई दारूबिरू होतो का नाही, बरं आहे ना, शेती करतो की नोकरी करतो, मुंबईला असतं, असं विचारेल ना. ग्रामीण भागातली बाई काय विचारते, तिची जी जगण्याची पद्धत असते ती कुटुंब सांभाळते. आणि जेव्हा कुटुंब सांभाळते तेव्हा ती आपल्या मैत्रिणीला विचारताना सुद्धा तसे रिलेटेड प्रश्न विचारते. घटना बदलणार का असं ग्रामीण भागातली बाई विचारणार नाही. बरोबर आहे. तेव्हा रामलल्लाच्या तिथे सीतेची मूर्ती का नाही, हे शरद पवारांना पण सगळे माणसं भेटतात ना, ते मनकवडे असतात. शरद पवारांना हवा तोच प्रश्न विचारतात. अहो पहिली गोष्ट म्हणजे ग्रामीण भागातली बाई जर शरद पवारांना भेटली असती आणि तिने पहिला प्रश्न काय विचारला असता, अरे काय रे 30-35 वर्ष झालं तुझ्या मुलीचं लग्न झालंय, ती सासरी का जात नाही, का बारामतीत बसली आहे. बरोबर आहे. हात वर करून सांगा, यापेक्षा वेगळा प्रश्न त्या महिलेने विचारला असता का. पहिला प्रश्न विचार, कसला बाप तू, मुलीला माहेरी ठेवून घेतो का, नवरा मारतो का तिला, काय होतंय, असं विचारलं असतं ना. रामलल्लाबद्दल विचारणार.
अरे ती कोल्हापूरची असेल किंवा साताऱ्याची असेल, ती जळगावबद्दल पण प्रश्न विचारणार नाही. पण हे दाखवतात, आपण बघतो आणि आपण त्याच्यावर चर्चा करतो. बरोबर आहे. हे किती खुळेपणासारखी बातमी आहे बघा तुम्ही. एक कोणतरी 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तर 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, तो सुशांत सिंग राजपूतचा मृत्यू झाला होता. तेव्हा पवार म्हणाले की मला एक शेतकरी भेटला आणि तो म्हणाला, अहो इतके शेतकरी आत्महत्या करतात, त्याची चर्चा होत नाही. हा कोण नट अभिनेता, त्याच्यासाठी एवढा गदारोळ. शरद पवारांना एक शेतकरी भेटला. आधी तुम्ही शरद पवारांना बघता, त्यांच्यावर सिक्युरिटी अमुक तमुक, शेतकरी त्यांच्या जवळ तरी येतो का? नाही येत. बरोबर आहे. पण असं असेल तर त्या शेतकऱ्याने विचारलं पाहिजे, बाबा सुप्रिया सुळे नावाची एक शेतकरी आहे, तिचं ॲफिडेव्हिट आलं आहे आत्ता इलेक्शनसाठी, 75 एकर बागायती जमीन आहे आणि उत्पन्न शून्य, तिने आत्महत्या का नाही केली आहे? बरोबर आहे. शेतकऱ्याचं उत्पन्न नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतो ना. मग हे मी ऐकलं, त्या नावाची एक शेतकरी आहे, 75 एकर जमीन, 45 एकर जमीन आहे, का नाही तिने आत्महत्या केली हे विचारलं पाहिजे. पण सांगतो का, हे दाखवलं जातं, आपण ऐकतो, कारण बोलणाऱ्यालाही अक्कल नाही, दाखवणाऱ्याला अक्कल नाही, रेकॉर्ड करणाऱ्याला पण अक्कल नाही. आणि आपण बघतो, कारण मित्रांनो आपण विचार करत नाही. आत्ता इथे आल्यावर पण 4-5 लोकांनी मला सांगितलं की तुमच्यामुळे आम्हाला राजकारण कळायला लागलं. मी तुम्हाला राजकारण नाही शिकवत, तुम्हाला कोण कसा उल्लू बनवतो ते शिकवतो. किती सहजगत्या जाता जाता बोललं जातं. एक मराठी मोठे संपादक आहेत, त्याने एका अग्रलेखात 3 वर्षापूर्वी लिहिलं होतं, विचारांच्या लढाईमध्ये शस्त्र हे अस्त्र नसतं. किती सुंदर वाक्य. शाळेत किंवा कॉलेजमध्ये भिंतीवर लिहावंच वाटतं ना. पण बारकाईने विचार करा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. समजून घेण्याचा प्रयत्न केला, हा माणूस कसा बेअक्कल आहे तुम्हाला कळेल. कधी ऐकलंय का तुम्ही की हत्तीने अणुबॉम्ब बनवला? ऐकले नाही. कुत्र्याने काहीतरी बनवलं आहे, ऐकले का नाही? कारण कुत्रा किंवा हत्ती विचार करत नाहीत. ते आजचं जगायचं, उद्याचं काहीतरी मिळवायचा प्रयत्न करायचा, उद्याचं अन्न उद्या मिळवायचं, ते उद्याचा सुद्धा विचार करत नाहीत. पण माणूस करतो आणि माणूस विचार करतो. आणि माणूस विचार करतो म्हणून स्वतःच्या डिफेन्ससाठी त्याने वेगवेगळी हत्यारं बनवली. मग एका वेळेला 4 माणसं आली तर काय करू? बंदूक बनवली. एका वेळेला 10 लाख माणसं मारायची, अण्वस्त्र बनवली. अण्वस्त्र विचारातून आली. आणि युक्रेन आणि रशियाची लढाई ही वैचारिक लढाई आहे. त्यामध्ये शस्त्र हेच अस्त्र झाले. आणि हा संपादक लिहितो की विचारांच्या लढाईत शस्त्र हे अस्त्र नसतं. पण तुम्ही वाचतच नाही, तुम्ही अशी नजर फिरवत जाता, नजर फिरवत जाता, तुम्ही वाचत नाही. मी नेहमी असं म्हणतो की मला म्हणतात सगळे लोक की हे तुलाच कसं दिसतं? तर त्यांना मी माझ्या आईचं कारण सांगतो. माझी आई नेहमी म्हणायची, हा गांधीचा कावळा आहे. याचं कारण, गांधी ज्या दिवशी गेले त्याच्या 13व्या दिवशी माझा जन्म झाला आहे. त्यामुळे गांधीच्या पिंडाला शिवलेला कावळा अशी मला आई माझी टिंगल करायची. तसं मी कावळा आहे, ह्या सगळ्यांच्या पिंडाला शिवत असतो. त्यामुळे हा मला माहिती आहे, हा संपादक बेअक्कलच आहे. तो बेअक्कल कुठे मी शोधत असतो. आणि तुम्ही तो बुद्धिमान म्हणून वाचता, त्यामुळे तुम्हाला या चुका दिसत नाहीत. एकापेक्षा एक तुम्हाला सांगतो, एक वर्तमानपत्र अख्खं चालवता येईल की प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये आज काय मूर्खपणा झाला आहे याचं एक वर्तमानपत्र छापता येईल. इतकं बेछूट बेताल काहीही लिहितात, बोलतात. कारण त्यांना पण कळलेलं नसतं ना. आणि त्यामुळे मग अमित शाह ये बोले बवाल हो गया. अरे अमित शाह बोलतोय समजून घ्या. अमित शाह ना, हा पूर्वीच्या काळात तुम्हाला टेलिग्राम आठवतो? टेलिग्राम तार, ते कमीत कमी शब्दात करायला लागायचं. कमीत कमी शब्दात. मदर सिरियस स्टार्ट इमिजिएट, बस संपली तार. बरोबर आहे. अमित शाह तसं बोलतात. अर्धा शब्द पण जास्त बोलत नाही माणूस. आणि त्यामुळे अमित शाह समजून घ्यावे लागतात. मला एका त्यांच्या मुलाखतीत बघितलं, 2-2.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. ते सीतारामन वगैरे इकडे बारामतीत यायचे होते. तर कोणीतरी त्यांना प्रश्न विचारला कि आप सीरियसली बारामती में पवार के बेटी को हराओगे? हाँ बिल्कुल म्हणा. अमेठी के बाद बारामती आता ना, ए के बाद बी. विषय संपला. पुढे एक्सप्लेनेशन नाही. आय वॉज सिरियस. म्हटलं हा माणूस असा हवेत बोलत नाही.
आणि मी बारकाईने त्याची माहिती काढत गेलो आणि तुम्हाला मित्रांनो सांगतो की फक्त बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंना पाडायचं म्हणूनच भावाला उपमुख्यमंत्री केलेलं आहे. हे तुम्ही बारकाईने बघितलं तर समजू शकतं काय टार्गेट केलं. आता हे यांना कळायचं असेल तर यांनी गुजरातचं पॉलिटिक्स बघितलं पाहिजे. 2001 मध्ये मोदी मुख्यमंत्री झाले. केशुभाई पटेल, काशीराम राणा, सुरेश मेहता, शंकरसिंग वाघेला, 15 नावं तुम्हाला सांगता येतील. आज गुजरातमधले 4 नेत्यांची नावं सांगा मला. ना तुम्हाला काँग्रेसची सांगता येतील ना BJP सांगता येतील, पण गव्हर्नमेंट छानपैकी चालू आहे, पक्ष व्यवस्थित चाललेला आहे, जनतेचं राजकारण चालू आहे, पक्षांचे हे वेदावे नाही चालू आहेत. इथे उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे राजकारणातून बाजूला झाल्याशिवाय महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर येणार नाही हे ठरवलेलं आहे आणि त्या दृष्टीने वाटचाल चालू आहे. प्रश्न 2 व्यक्तींचा नाही आहे. या लोकांनी आयुष्यभर फक्त उचापती केल्यात. एक चांगलं कारण सांगू शकतं का? ज्या माणसाला मुख्यमंत्री झाल्यावर मंत्रालयात जाण्याची काय गरज आहे हेच समजलं नाही, तो माणूस 2.5 वर्ष मुख्यमंत्री होता आणि हे समजून त्याच्यावर ठोकणारा अग्रलेख लिहिणारा संपादक पण नव्हता. फरक तिथे पडतो मित्रांनो, कारण ह्यांना आपण जाब विचारत नाही. आपण यांना जाब विचारत नाही, तिथे प्रॉब्लेम होतो. आणि म्हणून मग मोदी का याचं उत्तर मिळतं. मला मी हे 12 वर्षापासून त्या गोष्टीचा बारकाईने अभ्यास करतोय आणि मी जे लिहिलं तेव्हा अनेक लोक मला म्हणायचे तू काढलं कुठून म्हणे. मोदी मेजॉरिटी मिळवणार, 272 जागा येतात कुठून? कारण सोपं होतं मित्रांनो. 1984 पासून 2009 पर्यंतच्या लोकसभा 7 निवडणुका झाल्या. कुठल्याही आघाडीला आणि कुठल्याही पक्षाला सिंगल मेजॉरिटी मिळाली नाही. NDAला पण नाही, UPAला पण नाही, काँग्रेसला नाही, BJPला नाही. मग हा माणूस सिंगल पार्टी मेजॉरिटी आणेल असं तुला का वाटतं? तर त्याचं कारण होतं, मी जेव्हा पहिलं पुस्तक 10 वर्षापूर्वी लिहिलं त्याचं कारण असं होतं की मी जो निवडणुकांचा अभ्यास केला होता 10-12 निवडणुकांचा, त्यामध्ये 332 जागा अशा होत्या की BJPने कधी एकदा, कधी दोनदा, कधी एकदा आले, दुसऱ्यांदा पडले, तिसऱ्यांदा आले. 332 जागा होत्या आणि त्या 332 जागा BJP लढू शकते. लढणं म्हणजे जिंकण्यासाठी लढणं. नाही तर केजरीवालने 400 उमेदवार उभे केले, 415 लोकांचं डिपॉझिट गेलं, त्याला लढणं म्हणत नाहीत. लढायचं म्हणजे ही जागा जिंकायची. आणि अशा 332 जागा आहेत, तर त्यातल्या 70% आल्या तरीही मेजॉरिटी होते. आणि मोदी हा करिस्मॅटिक लीडर आहे, तो जर या 332 जागांवर ताकद लावेल तर मेजॉरिटी येते. इट वॉज सिम्पल मॅथमॅटिक्स आणि लॉजिक. मी कुठची शेफॉलॉजी केलेली नाही, मी कुठे सर्वे घेतला नाही. आणि त्यामुळे सगळे हैराण नंतर की तू आकडा कुठून काढला. 2019 मध्ये तो आकडा 412 झाला होता. BJP लढू शकते अशा जागा 412 झाल्या होत्या, त्यातल्या 75% 300 होत्या. म्हणून 300 बोललो, आधी बोललो नंतर पुस्तक लिहिलं. तर त्याचं कारण हे लॉजिक असतं. पुढचा प्रश्न होता, मी जरा टॉयलेट, हां जरा 1 मिनिट मला माफ करा, मला जरा टॉयलेटला जाणं आवश्यक आहे. जो भाऊंनी आता जो नेहमी ते जो आकड्यांचा जो खेळ मांडतात आणि तो मागच्या दोन्ही वेळेला तंतोतंत खरा ठरलाय. आताही त्यांनी 332 पर्यंत कसं जाता येतं हे स्पष्ट केलंय. त्यामुळे 332चे 370 आणि 370चे 399 एक जागा तर ऑलरेडी आलेलीच आहे आज. त्यामुळे 400 पार हा जो काही हा जो नारा आहे किंवा ही जी घोषणा आहे जी मोदींनी दिली आहे, तर ती फारशी अशक्यप्राय वाटत नाही. आणि विरोधक ज्या पद्धतीनं त्याच्या विरोधात एक प्रकारचं नरेटिव्ह सेटिंगचं जे काम करतायत ना, की उत्तरेतल्या काही संपादकांचं, पत्रकारांचं जर तुम्ही नीट अवलोकन केलं तर त्यांच्या अलीकडच्या सगळ्या व्हिडिओजमधून, अलीकडच्या सगळ्या त्यांच्या
आर्टिकल्समधून आपल्याला पाहता येईल की त्यांनी तर 150 पासून सुरुवात केली. जे भारतीय जनता पक्ष 152, 200, मग 270 असं मग ते उदारमतवादी होत होत म्हणजे कुणाच्या मनात आलं की बाबा 2 अजून देऊन टाकू आज, असं करत करत तो आता आकडा 270च्या पुढे येऊन ठेपलाय. पण त्यांच्या एक लक्षात येत नाहीये की ज्या वेळेला मोदी आणि अमित शहा 400 पारची घोषणा देतात तेव्हा त्यांचे ठोकताळे कुठेतरी 370 प्लसचे असणार आणि तिथे जेव्हा त्यांना कन्फर्मेशन मिळतंय तेव्हाच ते 400 बोलत आहेत. कारण आजवरचे त्यांचे जे आकडे होते म्हणजे मागच्या वेळेला मोदीजींनी एक आकडा सांगितला होता आणि त्या दृष्टीने प्रचार मोहीम राबवली गेली आणि त्याच्या जवळपास जाणारा आकडा आपल्याला येईल असं आपण वाटत होतो. पण त्याच्याही तो आकडा पार करून जवळपास 40 जागा जास्त आल्या आणि तेव्हा आपल्याला धक्का बसला होता की अरे हे कसं झालं. म्हणजे ह्यांना अपेक्षा कमीची होती पण त्यांना फायदा झाला थोडक्यात. पण ही सेफॉलॉजी म्हणा किंवा काही हा आकड्यांचा अंकशास्त्राचा एक खेळ म्हणा, भाऊंनी ज्या पद्धतीने जे मांडलंय म्हणजे भाऊंनी जो अंदाज मांडला की या एवढ्या जागा लढवण्यासारख्या असतात, ज्या जागा लढल्यानंतर त्यातल्या 70% जागांवर विजयाची खात्री असते, तर तो आकडा ते सांगत आले. पण प्रत्यक्षात असं आहे की अगदी उत्तरेत जो ज्याला काऊ बेल्ट म्हणतो आपण, जो हिंदी बेल्ट आहे, त्या हिंदी बेल्टमध्ये सध्या जी परिस्थिती आहे की उत्तर प्रदेशमध्ये जिथे राम मंदिराची उभारणी झाली आणि जी राम लहर प्रत्यक्षात संपूर्ण देशभरात जी अगदी जोमानं फिरायला हवी होती ती फारशी दिसत नाही. मी स्पष्टपणे सांगतो की रामनवमी होऊन मला वाटतं 4-5 दिवस झालेत. महाराष्ट्रात कुठे कुठे जोरदार रामनवमी साजरी झाली याचं कुठल्याही चॅनेलवर किंवा कुठल्याही मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत वार्तांकन आलंय का, तुम्ही पाहिलंय का? आपण हिंदू किती निद्रिस्त अवस्थेत असतो बघा. ज्या पद्धतीनं पश्चिम बंगालमध्ये संदेशखाली झालंय ना, ते संदेशखाली मुंबईतही होऊ शकतं. याबद्दल भाऊंनी नुकताच एक व्हिडिओ केला होता, तुम्ही पाहिलाही असेल. हे कधीही होऊ शकतं आणि योगायोग बघा कसा आहे की ज्यांच्या काय म्हणतात यजमानीखाली आम्ही हा जो आजचा कार्यक्रम करतोय त्या मंगलप्रभातजींनी आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन झाली होती मागे आमदारांची आणि त्यांनी मुंबईत काही सर्वे केले होते. त्यात मालवणीसारखा, मालाडचा जो मालवणी भाग आहे त्या मालवणीमध्ये हा सर्वे झाला होता आणि त्यातून एक भयानक विदारक असं सत्य बाहेर आलं होतं. तुम्हालाही माहिती असेल, तुम्ही वाचलंही असेल. त्यावर त्या समितीमध्ये एक संपादकही होते, ज्येष्ठ संपादक आमचे मार्गदर्शक आहेत ते उदय निरगुडकर, त्यांनी ह्यावर व्हिडिओ केला. त्यानंतर मीही बोललो होतो. भाऊ तुम्हाला तर कल्पना आहे, तुम्ही तो व्हिडिओ आता केला अलीकडेच, की मुंबईतही संदेशखाली होऊ शकतं. ज्या पद्धतीने मालवणी, मी कांदिवलीत राहायचो त्यामुळे मला त्याचा अनुभव आहे की मालवणीत नेमकं कसं वातावरण आहे. अगदी गल्ली गल्लीत एक मशीद आहे, माणसं कमी मशिदी जास्त अशी अवस्था त्या भागात आहे. आणि त्यानंतरही तिथल्या हिंदूंना जगणं किती अशक्यप्राय झालंय, तिथे लँड जिहाद किती मोठ्या प्रमाणात चाललाय, तिथल्या बिगर मुसलमानांना कसं हुसकावून लावलं जात आहे. सामदाम दंडभेद सगळे मार्ग वापरून पैसे देण्याचा आधी आमिष दाखवायचं, त्यानंतर मग त्यांनाही मांडला नाही तर मग आणखी त्यांच्याकडे हातखंडे असतात. ते सगळे मी माझ्या व्हिडिओत मांडलेले आहेत. ज्या पद्धतीनं हिंदू हद्दपार होतोय ना मुंबईतून, संदेशखाली व्हायला वेळ लागणार नाही. पण मी आता रामनवमीचा उल्लेख यासाठीच केला होता की रामनवमी 500 वर्षांच्या वनवासानंतर राम जी आए है तो उनका स्वागत तो कीजिए. आणि या रामनवमीला आपण किती उदासीन होतो हे चित्र खरोखर या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विचारात घेण्यासारखं आहे. आज आपणच काय, बरेच राजकीय विश्लेषकही हेच म्हणत होते की राम जन्मभूमी आणि राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा हे जे काही, हा जो काही इव्हेंट आहे तो मोदींनी मुद्दाम यासाठी केलाय की त्यांना 2024च्या निवडणुकांमध्ये क्लीन स्वीप करायचं आहे. पण हा इव्हेंट झाला, पुढे त्याचं काय झालं? ही राम लहर तिथून जी सुरू झाली अयोध्येतून, उत्तरेतून, ती भारताच्या मध्यापर्यंत आली का, ती दक्षिणेपर्यंत पोचली का, ती ईशान्येला गेली का, ती पूर्वेला गेली का, याचाही विचार हिंदूंनी सजगपणे करायला हवा. मला माझ्या प्रश्नाकडे यायचंय. भाऊ, त्या संदेशखालीचं जे प्रकरण आहे जे पश्चिम बंगालमध्ये घडलं, तिथं ममता बानो बसलेली आहे त्यामुळे ते सहज शक्य झालं. इथं आता एक हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आहे महाराष्ट्रात, तर मुंबईत संदेशखाली होण्याची भीती तुम्हाला का वाटते? नाही, संदेशखाली होण्याची भीती वाटत नाही, त्याची सुरुवात तिथून होत असते. म्हणजे मी एक सोलापूरचं माझं 10-12 वर्षापूर्वीचं व्याख्यान आहे, ते यूट्यूबवर पण मी नेहमी असं सांगतो
की श्रीनगर वगैरे आपण म्हणतो, पण ह्याची सुरुवात मदिनेपासून झालेली आहे. म्हणजे तुम्ही सोशिक असता, त्या सोशिकतेचा गैरफायदा उठवला जातो. नेहमी जेव्हा म्हणतात ना टॉलरन्स टॉलरन्स टॉलरन्स, त्या टॉलरन्सची एक दुसरी बाजू असते मित्रांनो. टॉलरन्स कधीपर्यंत असतो? जोपर्यंत तो मला फायदेशीर आहे तोपर्यंत. ज्यावेळेला मी शक्तिशाली होतो तेव्हा टॉलरन्स नको. आता मी म्हणेन ते म्हणजे ग्रीक संस्कृती बुडाली याचं कारण असं होतं की ग्रीकांचे बुद्धिमंत होते ते ग्रीक देवतांची टिंगल करायला लागले आणि हळूहळू रोमन कॅथलिकांची संख्या वाढत गेली. आणि जेव्हा रोमन कॅथलिक हल्ले करायला लागले तेव्हा कॉमन लोकांच्या लोकांना म्हणतो की हे दैवत आपलं स्वतःला वाचवू शकत नाही, हे आमचं काय करणार, त्याच्यापेक्षा आम्ही रोमन कॅथलिक होतो. लक्षात घ्या, निरो म्हणजे फार सुंदर निरो फिडल वाजवत होता, हे आपण रोज ऐकतो बोलतो, बरोबर आहे. किती सहज गत्या शब्द गुळगुळीत कसे होतात बघा. की अमुक चाललं होतं, रोम जळवत होतं आणि निरो फिडल वाजवत होता. पण निरो हा परवर्ट होता. लक्षात घ्या, निरो हा परवर्ट होता. तो काय करतोय त्याला कळत नव्हतं. पण ते ग्रीक बुद्धिमंत होते ना, ते निरोला कलासक्त राजा, बुद्धिमंत राजा म्हणून त्याचे पाढे वाचत होते. तुम्ही राहुल गांधीचं कौतुक ऐकता, बरोबर आहे ना. रघुराम राजन, सॅम पिट्रोडा, आणखीन मनमोहन सिंग हे राहुल गांधींचं कौतुक करतात की नाही, तसं त्यावेळेला निरोचं कौतुक करायचे. तो त्यांना हे द्यायचा, अनुदान द्यायचा, हे करायचा, त्याच्या बदल्यात हे त्याचं कौतुक करायचे. पण तो मेंटली परवर्ट होता. हे सांगितलं जात नाही, कसं लपवलं जातं लक्षात घ्या. आणि त्यामुळे रोमचं सगळं साम्राज्य बुडालं, त्याचं कारण ते आहे. पण त्याच्याबद्दल बोलायचं नसतं. आपल्याकडे ही नेहमी नॅरेटिव्ह कशाला म्हणतात, नॅरेटिव्ह हा शब्द आता हळूहळू मराठीत सेटल झाला आहे. पण नॅरेटिव्ह म्हणजे काय असतो, आणि हा त्यांना आपल्याकडे पण तेच आहे. लक्षात ठेवा, सीतेने लक्ष्मण रेषा ओलांडली होती, रावणाने नाही. रावणाने लक्ष्मण रेषा ओलांडलेली नाही आहे. पण आम्हाला रावण हा विलन दाखवायचा आहे म्हणून कथानक कसं फिरवलं जातं की रावणाने अपहरण केलं, रावणाने सीताहरण केलं. पण जोपर्यंत सीता लक्ष्मण रेषा ओलांडत नाही तोपर्यंत पुढचं रामायण होऊ शकत नाही. दुर्योधन दुःशासनाला विलन बनवले जातात, पण द्रौपदीला पणाला लावण्याचं पाप धर्मराजाने केलं होतं, युधिष्ठिराने केलं होतं. आम्ही त्या युधिष्ठिराला पाठीशी घालतो ना तेव्हा आपले गार्ड डाऊन होतात. त्यामुळे वस्तुनिष्ठ बघता आलं पाहिजे, बघता आलं पाहिजे. आणि इथे सगळा फरक पडतो. संविधान बुडवणार, संविधान, अरे काय संविधान. म्हणजे मला काल कुठेतरी एक फार छान विनोद वाचायला मिळाला. ते व्हॉट्सॲपमध्ये हल्ली काय काय असं वाटतं. एका मित्राने मला दाखवलं. तुम्हाला ते एअरपोर्टवरून एक कुत्रा बाहेर आला, त्याच्या गळ्यात सोन्याचे दागिने वगैरे सगळे मडलेला होता. बाहेर सगळी कुत्री त्याच्यावर भुंकायला लागली. तेवढ्यात एकाने कोणीतरी ओळखलं, अरे हा आपला मोत्या आहे, 4-5 वर्ष गायब होता ना. मग सगळे जवळ येतात, काय रे कुठे होता तू, काय, आणि एवढं सोनं, दुबईहून आलो होणार. तेवढं चांगला गुटगुटीत झालेला. तेवढं दुबईला त्यामुळे एकदा कारवामध्ये शिरलो, गेलो तिकडे खाण्यापिण्याची सगळी चैन, हे ते. मग परत कशाला आला म्हणाला. नाही तिथे म्हणाला लोकशाही नाही, भुंकायचं स्वातंत्र्य नाही, परत आलो मग. परत आलो म्हणा. आता CAA मध्ये मला ॲडजस्ट करून घेतील, इथलं नागरिकत्व मिळेल. तेव्हा हे जे बोलतात ना ते त्यांना ते बोलतात ते तरी काय कळतं का. मी कोल्हापूरला एका कार्यक्रमात होतो, तिथे तेच बोललो. पण हे जे सगळे बोलतात ना ते तुम्ही फूड ब्लॉग्स बघता, त्याच्यात काय काय गंमत असते. अमुक टाका, हे इतकं मिलीग्रॅम, ते त्या अर्धा टीस्पून आणि अमुक तमुक सगळं असतं. पण एक वाक्य कॉमन असतं. कुठच्याही कोणाचाही फूड ब्लॉग्स घ्या, त्याच्यात एक वाक्य कॉमन असतं, स्वादानुसार नमक, चवीपुरते मीठ. फुले शाहू आंबेडकर हे चवीपुरतं मीठ आहे. हे मी कोल्हापूरला बोललो. आमचे चंद्रकांत दादा म्हणाले, अहो भाऊ असलं बोलायची ते कोणी हिंमत करत नाही. म्हटलं आहे की नाही सांगा. म्हणून एवढे पवारांना पाहिजे तेवढं मीठ जरा जास्त होतं,
ह्याला नको तो मीठ कमी करतो. तसं आणि कोणी वाचलेला नसतो फुले शाहू आंबेडकर. किती लोकांनी वाचलेला असतो, पण ते बोलत राहायचं, फक्त बोलत राहतात. आणि त्यांना माहिती नसतं फुले शाहू आंबेडकर. हो गोविंद पानसरे, मी 2-3 लोकांना असं म्हटलं, काय तू बोलतोयस, पानसरे वाचलायस तू? पानसरे यांचं इतकं सुंदर एक पुस्तक आहे, त्याच्यात त्यांनी लिहिलंय की शोषक, भांडवलदार, ते कम्युनिस्ट होते, त्यामुळे शोषक महाचतुर असतात. शोषितांचा विचार मांडणाऱ्यांना ते आपले विचारवंत म्हणून घोषित करून टाकतात. मित्रांनो, मी जेव्हा नवीन पत्रकार होतो सुरुवातीच्या काळामध्ये, तेव्हा नवा काळ आणि मराठा ही 2 सामान्य जणांची वर्तमानपत्र म्हटली जायची. आणि कुठलाही कामगार युनियनवाला आमच्याकडे यायचा हक्काने, आम्ही त्याचं छापायचो. आणि त्यावेळेला हे सगळे कम्युनिस्ट, समाजवादी, हे लोकसत्ता महाराष्ट्र टाइम्सला भांडवलदारांचे पत्रकार मानायचे. आजचे सगळे तिथले संपादक पत्रकार हे कम्युनिस्ट आहेत. पानसरेंनी काय लिहिलं कळलं तुम्हाला? ही ते पोपटपंची करणाऱ्यांना पानसरे पण माहीत नसतो, पण पानसरे अमर रहे. पानसरे हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है. गदडेने पानसरे पण वाचलेला नसतो, तो मी वाचलेला असतो. आणि त्यामुळे माझ्याशी उज्जत करायला येत नाहीत. मुद्दा असा असतो ना की मला आता 2022च्या विधानसभा निवडणुका झाल्या तेव्हा मी त्या मुंबई तक चॅनेलवर होतो, त्या साहिल जोशी, आणि त्याला म्हटलं, अरे काय बोलताय तुम्ही, काय तो उद्धव ठाकरे म्हणतात माझा बाप पळवला, माझा पक्ष पळवला, ते आणखीन कोणतरी म्हणतात आमचे आमदार पळवले. अरे तुमचा अजेंडा पळवला मोदींनी, तुम्हाला पत्ता नाहीये. 80 कोटी लोकांना राशन फ्री, गॅस दिला, अमुक, हा लिबरल अजेंडा आहे. तुमच्याकडे अजेंडा कुठे राहिला सांगा, तुम्ही काय देणार आहे, काय देणार आहात तुम्ही? हे राहुल गांधी सांगतात की 1 लाख रुपया खाट 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 खाते में, पण समोर बसलेला एक त्याला विचारत नाही कौन से खाते में, ये खाता तुमने निकाला है, तेरे मनमोहन चाचा ने निकाला है, तेरा पप्पा राजीव गांधी ने निकाला है, तेरी दादी इंदिरा गांधी ने निकाला है, ये खाता निकाला किसने, खोला किसने? वो तो मोदी ने निकाला है ना. तो कम से कम इतना तो मान ले कि मोदी ने राहुल गांधी के लिए काम किया है. 29 या 34 में जब कभी राहुल गांधी प्राइम मिनिस्टर होगा और खट 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 खाते में 1 लाख रुपया डालेगा, इसके लिए मोदी ने अभी से खाते खोलकर रखे. आता हे बघितल्यावर, पण हे तुमच्या समोर होतं ना, तो राहुल गांधी बोलतो, समोर बसलेला पत्रकार त्याला विचारत नाही तू खात्यात कुठच्या टाकणार, ती खाती तू काढली का बाबा? किती साधी गोष्ट आहे बघा. आणि हा प्रश्न विचारायची एक तर हिंमत नसते किंवा अक्कल नसते, हा प्रॉब्लेम आहे. आणि मग लोकशाही धोक्यात आहे. बरोबर, कोणाची लोकशाही धोक्यात आहे, कोणाची लोकशाही धोक्यात आहे? तुमची आणि आमची. मी तुम्हाला सांगतो, हा माझं 2019ला माझ्या पुस्तकाप्रमाणे निकाल लागले तर मुंबई मिररच्या संपादिका मिनल बघेल म्हणून होत्या, त्यांनी मला बोलवलं होतं. आमच्या सगळ्या एडिटोरियल स्टाफला तुम्ही शिकवा, की तुम्ही सांगा, समजवा की हे अंदाज तुम्ही कसे काढलेत. तुम्ही त्यांना सुरुवातीला सांगितलं, मैं आपको समझाऊंगा जरूर, लेकिन स्टैम्प पेपर पर लिख देता हूँ कि आपको कुछ समझेगा ही नहीं. तो तुम बोले ऐसा क्यों बात कर रहे हो आप? मतलब बिल्कुल समझाना मेरा काम है, लेकिन समझना आपका काम है, वो तो आपको करना नहीं है. आता किती सोपी गोष्ट असते. शेवटी त्यांना मी माझ्या पद्धतीत सोपं करून सांगितलं. म्हटलं एक बात है कि दुनिया 2019 में आ गई है, आप 99 में अटके हो, क्या कर सकते? तो म्हटलं कैसे? म्हटलं 99 मध्ये मी पहिल्यांदा लॅपटॉप तोशिबाचा घेतला होता, म्हणजे माझ्या बायकोने आणला होता अमेरिकेहून. त्याची मेमरी 4 GB होती आणि ती तेव्हा खूप वाटायची. म्हटलं आता मोबाईल आणि स्मार्टफोनमध्ये म्हटलं 400-500 GB आलेले आहेत. म्हटलं आजचा कुठला तरी ॲप त्या तोशिबाच्या त्या जुन्या लॅपटॉपवर डाउनलोड पण होणार नाही, आणि करायचंच असेल तर त्याची ओरिजिनल मेमरी सगळी डिलीट करावी लागेल. बिल्कुल उसी तरह से आपके दिमाग में जो कचरा भरा है वो पूरा डिलीट करना पड़ेगा, तब मैं जो बोलूँगा वो डाउनलोड होगा. भाऊ, या नोटवर मला एक विचारायचं आहे की आता तुम्ही म्हणालात तो मोती कुत्रा,
आणि भुंकणं, त्याच्यावरून मला संजय राऊत आठवले पटकन नजरेसमोर. आणि तेच आहेत की जे राहुल गांधीची जास्त तारीफ करत असतात हा. तर किमान महाराष्ट्रात तरी, बाकी ते उत्तरातले पत्रकार सोडून द्या. नाही नाही, ते त्याच्या अर्थाने जरा एक जोड देतो. या म्हणाल ते मला एक बोलवत नाहीत पत्रकार संघामध्ये, कारण मी उपराठं बोलणार आहे. तर मला एकदा बोलवलं होतं, त्यांचे क्लास चालतात तिथे. मी त्या मुलांना म्हटलं तुम्ही फी भरून पत्रकार व्हायला क्लासला कशाला आलात? फ्री एज्युकेशन अवेलेबल आहे रस्त्यावर. घरातून बाहेर पडा, कुठलं तरी एक कुत्रं भुंकत असतं, बसस्टॉपवर जाऊन उभे राहा, तिथे दुसरं कुत्रं भुंकत असतं, बसमध्ये बसा, वांद्र्याहून दादरला उतरा, तिथे पण कुत्रं भुंकत असतं. हा भुंकला, तो करत करत 5 किलोमीटरवर कुत्रा भुंकत असतो. त्याला विचारायचं का भुंकतो रे? माहीत नाही, मागचा भुंकतोय. तुम्ही त्या रिमोटवर चॅनेल फिरवा, तेच भुंकत असतात. म्हणलं हे शिकायला कशाला पाहिजे? अलीकडचा भुंकला, तुम्ही भुंका. डोकं वापरायचंच नाही ना, हा प्रॉब्लेम आहे. तो म्हणतो ना की संजय राऊत, राज ठाकरेंनी बरोबर सांगितलं ना, अरे तुम्ही दाखवायचं बंद करा, तो बोलायचं बंद करेल. कुठे मी माझा निषेध केला त्या टी व्ही चॅनेल, काय ते टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशन आहे. मी आमच्या मालवणी भाषेत त्याला हेडिंग दिलं होतं, गावात लगीन आणि कुत्र्याक बोवाळ, असे आमची आजी म्हणायची. म्हणजे गावात लग्न असतं, मग तो नवरा घोड्यावर बसून काय देव बघायला जातो किंवा त्याची मिरवणूक काढतात, पाहुणे येत असतात, गावात गजबज चालू असते, लाऊडस्पीकर लागलाय, ताशा वाजत असतो, आणि ती गावात फिरणारी कुत्री असतात, त्यांना कळत नाही कोणावर भुंकू. सगळ्या टी व्ही चॅनेलची अवस्था तशी आहे, त्यांना कळतच नाही कशावर भुंकायचं, कोणावर भुंकायचं. तर त्याला ते जो गोंधळ असतो त्याला मालवणीत बोवाळ म्हणतात, लग्न सराईतला. जो गावात लगीन आणि कुत्र्याक बोवाळ असे आमचे आजी म्हणायची. ही कोण काय करतोय कोणाला पत्ता नाही. तसं या लोकांचं झालेलं आहे, कोणाला पत्ता नाही. मी तुम्हाला सांगितलं ना मगाशी, 2 महिला आल्या आणि रामलल्लाची बायको विचारतात, अरे रामलल्ला म्हणजे बारकं पोर आहे. भाऊ, ते संजय राऊतांना बरोबर माहिती आहे, कधी ते राहुल गांधींना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करतात. आता त्यांनी नवीन उमेदवार शोधलाय, उद्धव ठाकरे. तर उद्धव ठाकरेंना ते पंतप्रधान बनवूनच दम घेणार असं वाटतंय मला. कारण हेच उद्धवजी आहेत जे सत्तेत होते, मुख्यमंत्री होते, आणि ज्या पक्षाची सत्ता आहे, ज्या पक्षाचा मुख्य प्रमुख नेता, पक्षप्रमुख हा मुख्यमंत्री आहे, आणि त्याच्या नाकाखालून त्याच्या 54 आमदारापैकी 40 आमदार निघून जातात. आता ह्याला काय म्हणायचं आपण? हे उद्धवजी एकेकाळी असंही म्हणाले होते की भारतीय जनता पक्षानं 25 वर्ष आम्हाला युतीत चढवलं. ही युती जी होती शिवसेना भाजपाची, त्यात खरोखर भाजपाने शिवसेनेचा हात पकडला, मग खांद्यावर बसले, मग डोक्यावर चढले, असं जो काही प्रोजेक्शन जे त्यावेळेला केलं गेलं. नाही, ते धारणार्थ खोटं बोललेलं आहे. ते कळतं तुम्हाला. साधी गोष्ट आहे की निकाल लागेपर्यंत प्रत्येक सभेमध्ये देवेंद्र, मोदी, शहा हे सगळे मुख्यमंत्री कोण तो सांगत होते. तुम्ही एकदाही ऑब्जेक्शन रेस केलं नाही. निकाल पूर्ण झाल्यानंतर देवेंद्रनी 25 वेळ फोन केले, तुम्ही एकही फोन उचलला नाही. तर फोनच उचलला नाही तर मुख्यमंत्री पद देणार नाही, तुम्हाला कळलं कसं? साधी गोष्ट आहे. आणि लक्षात ठेवा की त्यांनी नंतर पत्रकार परिषदेत सांगितलं, हो त्यांनी फोन केले, मी उचलला नाही. मग तुम्हाला कळलं कसं? साधा प्रश्न आहे हो. कुठच्याही शहाण्या निरागस मुलाला कळेल असतं. तुम्हाला आणखीन एक असाच किस्सा सांगतो. मध्ये कुठचा तरी निकाल लागला होता आणि सुप्रियाताईंना त्या चॅनेलवरून विचारलं की असा असा निकाल आलाय, तुमचं म्हणणं काय? कॉपी पेस्टवर काय प्रतिक्रिया द्यायची? हे सुप्रियाताईंचं वाक्य. कॉपी पेस्टवर काय प्रतिक्रिया द्यायची? आणि मी आता माझ्या मतदारसंघात फिरते, मी ती बातमी बघितलेली नाही, ऐकलेली नाही. अरे मग कॉपी पेस्ट आहे कसं कळलं? सांगा ना. पण असा प्रश्न त्या अँकरला पडत नाही. निर्बुद्धता किती आहे बघा, निर्बुद्धता किती आहे. पत्रकार हा चौकस असला पाहिजे, पत्रकारात चौकस असला पाहिजे, त्याला शंका आल्या पाहिजेत. शंका येतच नाही त्यांना. दुधखुळी पोरं समोर बसवायची आणि मग ते सांगणार अमुक आहे तमुक आहे, मोदी असं म्हणाले होते, देवेंद्र तसं अरे तुम्ही म्हणाला त्याचं काय बोला ना, तुम्ही मोदीसारखा पंतप्रधान पाहिजे बोललेले आहात. पण तो भाग चालू राहतो. कसं असतं माहिती काय, या कॉमन मॅन, पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही निवडणुकांचा जेव्हा विचार करता, लोकशाही जेव्हा आपण म्हणतो, तर लोकशाही प्रत्येकाची वेगळी असते. सामान्य माणसाची लोकशाही काय असते, या देशातला सामान्य मतदार कसा विचार करतो, मत कसं बनवतो, हे तुम्हाला माहिती आहे का?
इथे बसून AC केबिनमध्ये मला त्या जयपूर डायलॉगच्या कार्यक्रमाच्या वेळेला त्यांनी तेच विचारलं होतं की आप अंदाजा कैसे निकालते हो. तर म्हटलं मी या देशातल्या मतदाराला दारुड्याची बायको समजतो. तो दारुडा 4 पैसे कमवत नाही. तीच बाई बिचारी कुठेतरी घरकाम करते, धुणी भांडी करते, काही नाही काही करून घर संसार चालवते. तो संसार चालवते आणि अशा वेळेला हा निकम्मा नवरा ओरडाआरडा करतो, त्यालाही 5,000 रुपये दारू प्यायला देते, तो येऊन तिलाच मारतो, कधी कधी ती पण त्याला मारते, पण त्याला घराबाहेर काढत नाही, घरात ठेवते. मग वेल एज्युकेटेड वगैरे लोक असतील ते सांगणार आहे हा नवऱ्याचा काय उपयोग आहे, धक्के मारून बाहेर काढ त्याला. ती नाही काढत. याचं कारण त्याला बाहेर काढला तर 4 गुंड वेळी अवेळी घरात घुसण्याची भीती असते, दाखवायला नवरा लागतो. 70 वर्षात या देशाच्या नागरिकाला हा देश अखंड ठेवायचा तर स्टेबल गव्हर्नमेंट लागतं. सगळ्यात मोठी प्रायोरिटी मतदान, जेव्हा मतदार करायला जातो तेव्हा त्याच्या आयुष्यातली सगळ्यात प्रायोरिटी असते स्टेबल गव्हर्नमेंट. हे जे सगळे पोपट बोलतात यांना 1980 साली इंदिरा गांधी परत निवडून आल्या, 2/3 मेजॉरिटी सांगतात, पण इंदिरा गांधींची स्लोगन किती लोकांना आठवते? 1980 साली दुसऱ्यांदा काँग्रेस पार्टी फोडली होती आणि इंदिराजी परत एकदा निवडून आल्या प्रचंड मतांनी. तेव्हा त्यांची स्लोगन होती गव्हर्नमेंट दॅट वर्क्स, चलने वाली सरकार. हे बहुमत जनता पार्टी घेऊन आली पण ते सरकार चालवू शकले नाहीत. मी तुम्हाला चालवणारं सरकार देते एवढंच आश्वासन होतं. इंदिराजी 2/3 जिंकल्या. तुम्हाला कळेल क्यों तिसरी बार 400 पार. ह्याचं उत्तर इतकं सोपं आहे मित्रांनो, ह्याचं उत्तर इतकं सोपं आहे. आपण सुखवस्तू आहोत. आपण आपल्या घरात बसतो आणि विचार करतो. मी त्या टाइम्सच्या बिल्डिंगमध्ये होतो, त्या लोकांनी मला विचारलं मग अँटी इन्कम्बन्सी काय. म्हटलं ह्या कुठल्या तरी प्रोफेसरने काढला शब्द, तुम्ही पोपटपंची सुरू केली. म्हटलं आपण बसलोय, हा कुलाबा विधानसभा मतदारसंघ आहे, इथे कधी 30% जास्त मतदान होत नाही आणि लोकशाहीचा सर्वाधिक जास्त फायदा घेतलेले लाभार्थी ह्या कुलाबा मतदारसंघात राहतात, पण 30% जास्त मतदान होत नाही. आणि दुसरीकडे गडचिरोली आहे, नक्षलाईट एरिया आहे. गेलात तर मतदानाला गोळ्या घालू सांगतात तरी 5-5, 7-7 किलोमीटर उन्हातानात लोक चालत जातात, मतदान करतात. त्यांना काय मिळाले लोकशाहीत? काही नाही. एक ओळखपत्र मिळाले, एक ओळखपत्र मिळाले. ते ओळखपत्र म्हणजे आपण भारतीय आहोत, अभिमानाची गोष्ट आहे. तेवढ्यासाठी 5 वर्षातून ते मतदान करतात, त्यातून लोकशाहीची ओरिजिनल प्रक्रिया होते. आणि जे चर्चा करतात ते 70% मतदानालाच येत नाही. कसा फरक आहे बघा. तर ती लोकशाही बुडते म्हणजे कोणाची? यांची. आणि ती बुडते म्हणजे काय? त्यांना म्हटलं, ते म्हणाले प्रो इन्कम्बन्सी अँटी इन्कम्बन्सी म्हणून तुम्हाला या शब्दाचा अर्थच माहीत नाही. तर मी त्यांना सांगितलं मी खेड्यात जातो, त्या मेहमानगडच्या त्या दहीवडीच्या बाजारात आठवड्याचा बाजार असतो. बसने, चालत, सायकलने लोक येतात, संध्याकाळी परत जातात. 400-500 रुपये खिशात असतात. प्रत्येकजण आपल्याला लागणाऱ्या आठवड्याच्या वस्तू घेतो, घरातल्या सगळ्यांना लागणाऱ्या वस्तू घेतो. परत वेळच्या वेळी निघायचं आहे, कारण बस चुकली, जीप मिळाली नाही, प्रॉब्लेम आहे. तो येतो आणि सगळे खुश असतात. दॅट इज प्रो इन्कम्बन्सी. तर त्या संपादिकेने मला विचारलं देन व्हॉट इज अँटी इन्कम्बन्सी. म्हटलं जा कुठच्याही मॉलमध्ये, त्या मॉलच्या गेटवर उभं राहायचं आणि बाहेर येण्याला विचारलं काय घेतलं रे? नाही नाही काय नाही, काय नवीन आलेलं नाही. म्हणजे माझ्या खिशात पैसे खोळखोळत आहेत म्हणून मी मॉलमध्ये जाणार आणि नवीन काय घेण्यासारखं नाही म्हणून परत बाहेर पडणार. दॅट इज अँटी इन्कम्बन्सी. म्हणजे तुमच्या घरात आहेत त्या वस्तू सगळ्या चांगल्या आहेत, पण तरी काहीतरी नवीन आलंय का म्हणून तुम्ही तुमच्या श्रीमंतीचं प्रदर्शन करायला जाणार आणि त्यामुळे घरात आहे ती वस्तू ही नको आहे तुम्हाला. बरोबर आहे. मॉलमध्ये बघा जाऊन तुम्ही, रिकामी फिरणारी माणसं भेटतील. बरोबर आहे भाऊ. मला ऍक्च्युली नाही ऐक जरा, त्याच्या पुढे गंमत तीच आहे की तेवढं जेव्हा होतं तिथे तुम्हाला कळतं की तुम्हाला मोदीचा कंटाळा आलाय, पण ते गाव बाजारात जाणारे, गावच्या आठवडा बाजारात जाणारे 90-95% लोक आहेत आणि त्यांना तो गाव हाच त्यांचा त्या बाजार तोच मॉल असतो, कारण ते गरजेवर जगतात आणि ते लोकशाही जगवतात.
तुम्ही लोकशाहीची चर्चा करता, ते लोकशाही जगतात. आणि त्यामुळे संविधान बदलणार वगैरे रिकामपणी शिळोब्याच्या गप्पा असतात, ते काय नसतं. आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, लोकशाही जाणार असेल, हुकुमशाही येणार असेल, तर सगळ्यात पहिले हे लोक मोदींचे भक्त होतील, आम्हीच विरुद्ध बोलू. बरोबर. हे लोकशाहीच्या नावाने गळे काढणारे जी मंडळी आहेत ना, त्यांनी आता एक नवीन नरेटिव्ह सेटिंग चालू केलेलं आहे की ही जी युती आहे शिवसेना आणि भाजपा, त्यात भारतीय जनता पक्ष डॉमिनंट असणार, कारण त्यांच्याकडे 105 आमदार आहेत. तरीही हे मागची 2.5 वर्ष ते सगळं सहन करत, तोंड दाबून बुक्क्याचा मार, छातीवर दगड ठेवून आवरणं, या सगळ्या गोष्टी होत आल्या. पण आता या जागा वाटपांच्या अनुषंगानं जे चाललंय की काही ठिकाणं भाजप अडवून धरतंय, आग्रही आहे, असा जो काही प्रकार आहे तो इथल्या, आपण ज्या मतदारसंघात आता बसलोय लोकसभेच्या, तो दक्षिण मुंबई मतदारसंघ, त्या दक्षिण मुंबईतही भाजपा हा मतदारसंघ मिळावा, भाजपाच्या उमेदवाराने लढवावा यासाठी आग्रही आहे. तर हा आग्रह भाजपाचा का असेल? नाही, याचं कारण असं आहे की ज्या भूमिकेत आज तुम्ही बघाल तर देशाचं राजकारण आहे आणि अख्खी निवडणूक आहे, ही 2 गटात विभागली गेलेली आहे. एक मोदी पाहिजे असे लोक आहेत, दुसरे मोदी नको असे विषय. त्यामुळे निवडणूकच जर मोदींच्या नावावर होणार असेल तर अनेकदा, आता तुम्हाला सांगतो, 2014च्या निवडणुकीमध्ये थोडक्यात सुप्रिया सुळे बचावल्या. म्हणजे त्या महादेव जानकरनी जर आपल्या पक्षाचं चिन्ह घेण्याचा हट्ट केला नसता तर सुप्रिया सुळे 2014मध्ये हरल्या असत्या. कारण कप बशी ही निशाणी मोदींच्या सगळ्या देशभरच्या जाहिरातीमध्ये, टी व्हीवरच्या जाहिरातीमध्ये नव्हती. आणि त्यामुळे चिन्ह मत, आणि हे इथलं उदाहरण देतो, तुम्ही याच आपण बसलोय त्या भागातलं उदाहरण तुम्हाला देतो. 1977मध्ये इथून BC कांबळे निवडून आले होते आणि BC कांबळे हलधर किसान या जनता पक्षाच्या चिन्हावर निवडून आले होते. 2080मध्ये निवडणूक झाली, त्यावेळेला याच मतदारसंघात BC कांबळे हे जनता पक्षाच्या बरोबरीचे आघाडीतले उमेदवार म्हणून लढले, पण त्यांनी हत्ती निशाणी घेतली आणि ते पराभूत झाले. आणि उरलेल्या सगळ्या जागा, मुंबईच्या 5च्या 5, 6 पैकी 5 जागा जनता पार्टी जिंकली, पण फक्त एक ही मध्य दक्षिणची जी जागा होती, तेव्हा यालाच मध्य दक्षिण म्हणायचे, त्या जागी BC कांबळे हरले जनता पार्टीच्या बरोबर असून, आणि RR भोळे हे उमेदवार जिंकले जे काँग्रेसच्या पंजावर लढले होते. तो एकच मुंबईतून काँग्रेस इंदिरा गांधींचा निवडून आला. आणि त्यामुळे जी निशाणी मतदार लवकर रेकग्नाइज करेल त्या निशाणीचा उमेदवार पाहिजे, म्हणून भाजप जास्तीत जास्त जागांसाठी हट्टी आहे. हा फरक लक्षात घेतला पाहिजे. तुम्हाला उद्दिष्ट काय? आता मी इथे ऐरोलीहून आलो, मला याने ड्रायव्हरने जे आणलं ते इकडून करी रोड वगैरे कुठून तरी आणलं, पण तेच समज तो चुनाभट्टीला क्रॉस करून वरळी सीबेसच्या मार्गाने पण आम्ही येऊ शकत होतो. जो सुटेबल असतो तो मार्ग, कारण पोचायचं आहे तिथे आणि लवकर पोचायचं आहे. तर मला असं वाटतं की भाजपचा जो आग्रह आहे तो निशाणी रेकग्नाइज करण्यासाठी आहे, निशाणी रेकग्नाइज करण्यासाठी आहे. आणि त्या दृष्टीने ही जागा भाजपने मागितली आहे. याचं कारण भाजप हा लोकांच्या डोक्यात गेलेला आहे, भाजप की दुसरा कोण. आणि दुसरा कोण ही निशाणी माहिती नसेल तर प्रॉब्लेम होतो. फार मोठ्या प्रमाणावर मतदार कमळावर मत द्यायला रेडी आहे. अशा वेळेला त्याला पहिल्यापासून नवं चिन्ह समजवायचं तर ती अडचण आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आज राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांची लढाई एकाच वेळेला निवडणुकीची आहे, आणि त्याच वेळेला ती लढाई ही त्यांच्या विरोधातल्या त्यांच्याच पक्षाच्या दुसऱ्या गटाची सुद्धा आहे. त्यामुळे शिंदे किंवा अजितदादा यांनी आपल्या विरोधी गटापेक्षा जास्त निवडून आणणं, म्हणजे 2 किंवा 3 आले चालतील शिंदेंचे, कारण उद्धव ठाकरेंचे 1-2 पण येणार नसतील तर तेव्हा 3 किंवा 4 देखील ह्या पक्षांतर्गत विजय असेल. लढाई पक्षांतर्गत आहे, ती काँग्रेस किंवा भाजपला नाही, पण या 2 गटांना पक्षांतर्गत लढाईसुद्धा लढायची आहे. आणि म्हणून त्या दृष्टीने बघायला लागतं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कालचंही मी मला वाटतं बराच वेळ बोललो आहे आपण, पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, एक पहिल्या फेरीचं मतदान झालं आहे आणि त्याचं आकलन बरोबर होत नाही आहे. 2014 किंवा 2019 या दोनही निवडणुका
भाजपने जिंकले असं पण म्हणतो, पण आपण मतांची आकडेवारी आणि टक्केवारी बघत नाही. 84चा जो रेकॉर्ड होता तो 14मध्ये मोडला गेला आणि 14चा रेकॉर्ड 19मध्ये मोडला गेला. इतकं ॲग्रिगेट वोटिंग झालेलं आहे. आणि काल पण पहिले जे आकडे आले सोडा, मी काल फायनल आकडा कालपर्यंत बघितला तरी ते म्हणाले हा पण रिवाईज होऊ शकतो, अजून सगळे पोचलेले नाहीत. तो 64% ॲग्रिगेट आहे पहिल्या राऊंडला. आणि 2019चा रेकॉर्ड जो आहे तो 66% आहे. त्यामुळे त्याच्या जवळ आहे. माझा अंदाज असा आहे की साधारण 68-69% टोटल वोटिंग होईल. आणि त्या दृष्टीने जवळपास पहिल्या राऊंडचा आकडा दिसतोय. मित्रांनो, 2009मध्ये टोटल देशातलं मतदान हे 57% होतं. 64 कमी आहे का सांगा, मग तुम्हाला कळेल आकड्यांची गंमत काय असते. धन्यवाद भाऊ.